नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज मोठी आणि महत्त्वाची खुशखबर असणार आहे, कारण गुढीपाडवा भेट ही तुम्हाला आजपासून भेटणार आहे का? आणि भेटणार असेल तर कोणत्या महिलांना भेटणार आहे? आणि साडी वाटपचं काय? नक्की रेशन कार्डवरती साडी वाटप कोणत्या महिलांना होणार आणि कोणत्या महिला यापासून वंचित राहणार? कोणत्या ज्या अटी आहेत त्या आपण पाहणार आहोत आणि कोणते नवीन 5 नियम, नवीन निकष असतील, नवीन गिफ्ट असतील, सर्व डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्याआधी आपण पाहूयात, गुढीपाडवा आहे सण महत्त्वाचा आहे आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर जाणून घेणार आहोत, लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि कोणते गिफ्ट असणार आहेत, कोणत्या बहिणींना कधी पैसे भेटणार आहेत. 10व्या हप्त्याची ओढ प्रत्येक लाडक्या बहिणीला लागलेली आहे, कारण 10व्या हप्त्याचं वाटप अजूनपर्यंत झालेलं नाही आणि एप्रिल लागणार आहे. कारण आज आहे 30 आणि 1 तारखेपासून शनिवार आणि रविवार आल्यामुळे हे 29 आणि 30 तारखेला हे वाटप झालेलं नाही. 1 एप्रिलपासून तुम्हाला 10व्या हप्त्याचं एप्रिल महिन्याचं वाटप हे होणार आहे का? आणि जर होणार असेल तर कोणत्या लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहेत? कारण यामध्ये 2 टप्पे असणार आहेत. ते महत्त्वाचे टप्पेसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि साडी वाटपचं काय? कारण यूट्यूबवरती सर्वत्र ट्रेंड चालू आहे की रेशन कार्डवरती साडी वाटप. नक्की साडी वाटप कोणत्या महिलांना होणार आहे आणि जर होणार असेल तर ते कधीपासून होणार आहे? त्यासाठी अटी काय आहेत आणि 25,000 रुपये अनुदानाचं काय? सर्व डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाच्या गिफ्ट आणि सर्वात महत्त्वाच्या घोषणा सर्व आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण सबस्क्राईबसाठी तुम्हाला पैसे लागत नसतात, परंतु महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत येत असतात. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जाणून घेणार आहोत, लाडकी बहीण योजनेमध्ये गुढीपाडव्यानिमित्त मोठे 5 गिफ्ट जे जाहीर झालेले आहेत ते कोणत्या महिलांपर्यंत आतापर्यंत पोहोचत आहेत आणि कोणत्या महिलांना अजूनही हे गिफ्ट पोहोचत नाही आहेत, त्यांचे काय कारण आहे, त्यांना कशामुळे हे पैसे पडत नाही आहेत. लाडकी बहीण योजना तर तुम्हाला पोहोचतच असेल, पोहोचत नसेल तर त्यासाठी सुद्धा काय करायचं आहे, आणि जर पोहोचत असेल तर इतर जे 5 गिफ्ट आहेत ते तुम्हाला कसे भेटणार, त्यासाठी काय अटी आहेत, काय शर्ती आहेत, काय डॉक्युमेंट लागणार आहेत, कोणत्या काम तुम्हाला करावे लागणार आहेत, त्यानंतर तुम्हाला हे 5 गिफ्ट भेटणार आहेत. काही महिलांना या 5 गिफ्टपैकी काही गिफ्टचा लाभसुद्धा भेटत आहे. त्यामुळे 10व्या हप्त्याविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण पाहणारच आहोत. आणि गुढीपाडव्यानिमित्त मोठे जे 5 गिफ्ट जाहीर झालेले आहेत त्याची सुद्धा डिटेल अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात, लाडकी बहीण योजनेची कोणत्या लाडक्या बहिणींना साडी भेटणार आहे. साडी वाटपची सर्वत्र चर्चा तर चालू आहे. साडी भेटणार, ती किती किमतीची असणार आणि ती कशी भेटणार? तर रेशन कार्डवरती भेटणार आहे असं सांगत आहेत. ते भेटणार आहे का? कोणत्या बहिणींनाही भेटणार आणि त्यासाठी अटी काय आहेत? ते कधीपासून साडी वाटप चालू होत आहे? हे सर्वत्र महत्त्वाची आणि जी चर्चा चालू आहे त्याविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी खात्रीशीर अपडेट आपण आज देणार आहोत. कारण बरीचशी फेक माहिती ही यूट्यूबवरती येत असते, त्यामुळे फेक माहितीवरती विश्वास ठेवू नका. परंतु आपण जे सांगणार आहोत ते 100% तुम्हाला भेटणार आहे, कारण गॅरंटेड खात्रीशीर माहिती आपण देतच असतो. जाणून घेणार आहोत, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना 10वा हप्ता पण लगेच भेटणार का? कारण गुढीपाडव्यानिमित्त हे तुम्हाला पैसे भेटू शकतात का? त्याविषयी सुद्धा सविस्तर डिटेल माहिती. आणि तुम्हाला जर पैसे पडणार असतील तर ते 1500 रुपये पडणार की 2100 रुपये पडणार? काही चॅनल सांगत असतात की 2100 रुपयांचा लाभ प्रत्येक महिन्यात आता इथून पुढे चालू होणार आहे, परंतु त्याविषयी डिटेल माहिती आणि खात्रीशीर गॅरंटेड अपडेट आपण आज घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे 10व्या हप्त्याविषयी महिलांना हे पैसे कधी भेटणार आहेत? एप्रिल तर चालू होतच आहे, उद्यापासून एप्रिल महिना चालू होत आहे आणि एप्रिल महिन्याचेच तुम्हाला पैसे पडणार आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात हे नक्की कोणत्या तारखेला आणि गुढीपाडव्यानिमित्त याविषयी काही घोषणा झाली आहे का? सर्व डिटेल माहिती आपण तुम्हाला देऊयातच. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये रेशन कार्डवर जी साडी वाटपची घोषणा आहे ती काय आहे? महिलांना सणानिमित्त साडी वाटप होणार का? तर ते रेशन कार्डवरती होणार असेल तर ते आजपासून वाटप होणार का? आणि महत्त्वाची अपडेट आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. कारण रेशन कार्डवरती जर साडी वाटप होणार असेल तर गुढीपाडव्यानिमित्त आनंदाचा शिदा किंवा कोणत्या सणानिमित्त, रामनवमीनिमित्त येऊ शकतो किंवा गुढीपाडव्यानिमित्त येऊ शकतो, त्या आनंदाच्या शिद्यासोबत ही साडी वाटप होऊ शकते का? सर्व अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत. सर्वात महत्त्वाचं गिफ्ट साडीचं कोणाला भेटणार, त्यासाठी अटी काय असणार आहेत आणि त्यामध्ये कोणत्या रेशन कार्ड धारकांनाच याचा लाभ होणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. आणि लाडक्या बहिणींना आनंद झालेला असेलच किंवा उत्सुकता लागलेली असेल की रेशन कार्डवरती साडी भेटणार म्हटल्यानंतर
कोणालाही ही साडी हवीच आहे, कारण त्यासाठी अटी काय असणार आहेत यासुद्धा महत्त्वाच्या असणार आहेत. कोणत्या अटीवरती हे साडी वाटप होणार आहे आणि गुढीपाडवा भेट हे 1500 रुपयांचं गिफ्ट तुमच्यासाठी नक्की कधी पडणार आहे. हे 1500 रुपये 10व्या हप्त्याचे जे राहिलेले आहेत, 10व्या हप्त्याचं वाटप आतापर्यंत तरी झालेलं नाही आणि इथून पुढे हे कधी भेटणार आहेत. 1500 रुपये तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त देणार का? शासनाने तशी तयारी दाखवली आहे का? ती अपडेट 1500 रुपये तुम्हाला नक्की कधी क्रेडिट होणार आहेत? महत्त्वाची अपडेट पुढे आपण जाणून घेऊयात आणि महत्त्वाच्या डिटेल्स आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींचे राहिलेले पैसे आहेत. 8वा आणि 9वा हप्ता बऱ्याच महिलांना आलेला नाही आहे. त्यांना राहिलेले पैसे नक्की कधी भेटणार? नवीन अर्ज महिलांना कधी करता येणार? अजूनही लाडक्या बहिणी बाहेर आहेत, कारण त्यांना अर्ज करता आले नाहीत. त्यांचे वय नसल्यामुळे काही महिला बाहेर आहेत, काहींनी उशीर झाला त्यांना अर्ज करता आले नाहीत. त्यांनासुद्धा अर्ज करता येणार का? आणि नवीन निकष कोणते आहेत? नवीन निकषामध्ये लाडकी बहीण योजनेत फेरबदल करण्यात आलेले आहेत. ते नवीन निकष कोणते? त्यामधून कोणत्या लाडक्या बहिणी वगळल्या जाण्याची शक्यता आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी ह्या पात्र ठरणार आहेत? 2 कागदपत्र कोणते आहेत? त्या कागदपत्रांच्या आधारे तुम्हाला इथून पुढे पात्रता सिद्ध करावी लागणार आहे आणि वेबसाईट तुम्हाला कधी लॉन्च होणार आहे, त्यासाठी पात्रता तुम्ही कधी सिद्ध करू शकता आणि वेबसाईट लॉन्च झाल्यानंतर रिअप्लाय किंवा तुम्हाला जे अटी ज्या घातलेल्या असतील नवीन, त्या तुम्हाला पात्रतेसाठी हे डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत. सर्वात महत्त्वाची डिटेल माहिती आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण अशी अपडेट आतापर्यंत तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही आहे. कारण अशी खात्रीशीर माहिती आपण देत असतो. आणि नवीन एक योजना आदितीताई तटकरे मॅडम महिला व बालविकास महिला व बालविकास कल्याण विभाग जो आहे, त्यामध्ये ज्या आदितीताई तटकरे मॅडम आहेत त्यांनी जी घोषणा केलेली आहे पिंक रिक्षा योजना, त्यामध्ये तुम्हाला पिंक रिक्षा कशी भेटणार, त्यासाठी अटी काय असणार आहेत? दुसरं आहे 3 गॅस मोफत. ही सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला हे 3 गॅसचे पैसे 2490 रुपये भेटत नसतील तर त्यासाठी काय करायचं आहे? आणि जर भेटत असतील तर तुम्हाला नवीन अपडेटसुद्धा आहेत, कारण ते जर केलं नाही तर तुमची गॅस सबसिडीसुद्धा बंद होऊ शकते. हप्ता वाढ 2100 रुपये तुम्हाला कधीपासून होणार याविषयी सुद्धा डिटेल माहिती असणार आहे. अनुदान 25,000 रुपयांचं जे अनुदान शासनानं घोषित केलं आहे त्याविषयी सुद्धा डिटेल माहिती आपण देऊयात. आणि तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देणार आहोत, कारण हे जर तुम्ही केलं नाही तर मात्र तुम्हाला इथून पुढे कोणत्याच योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही श्रावणबाळचा लाभ घेत असाल, निराधारचा घेत असाल, तुम्ही कोणत्याही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल किंवा 3 गॅसची सबसिडी तुम्हाला भेटत असेल, शासकीय कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला रेशन कार्डची KYC जरुरी आहे. जर हे रेशन कार्ड KYC तुम्ही केली नाही तर तुमचा इतर योजनेचा सुद्धा लाभ बंद होऊ शकतो आणि तुमच्या सर्व ज्या शासकीय योजना आहेत, सर्व जे तुम्हाला आतापर्यंत लाभ भेटत आहे त्याविषयी सर्व म्हणजे तुमचा लाभ हा 100% रद्द होऊ शकतो. इथून पुढे तुम्हाला या योजनेतून कोणत्याही बाद केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला गरजेचे आहे रेशन कार्ड KYC आजच करणं गरजेचे आहे. थोड्याच कालावधीत ही सुद्धा बंद होणार आहे आणि ज्यांचे रेशन कार्ड KYC झालेली नसेल त्यांना मात्र रेशन कार्डमधून सुद्धा वगळलं जाऊ शकतं आणि रेशन कार्ड जर नसेल तर मात्र तुम्हाला इतर योजनेचा लाभसुद्धा घेता येत नाही. त्यामुळे रेशन कार्डची KYC सर्वात अगोदर करून घ्या आणि रेशन कार्ड KYC झाल्यानंतर तुम्हाला दुसरी एक अपडेट आपण देऊयात. 2.5 लाखाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर तुम्ही काढलं नसेल, ज्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये समाविष्ट महिला आहेत त्यांनी 2.5 लाखाच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून ठेवा. 2.5 लाखाच्या आतील काढा. 2.5 लाखाच्या पुढील जर उत्पन्न असेल तर मात्र तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ भेटणार नाही आहे, कारण 2.5 लाखाची ही जी मर्यादा आहे यामध्ये ही अट होती. लाडकी बहीण योजनेत ही अट असल्यामुळे याच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला परत दाखल करावं लागणार आहे. त्यामुळे हे तहसीलचं प्रमाणपत्र तुम्ही लगेच काढून ठेवा आणि तुमच्याजवळ राहू द्या. ज्या वेळेस वेबसाईट लॉन्च होणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे डिटेल माहिती 2.5 लाखाचं उत्पन्न असेल, रेशन कार्डची KYC असेल, हे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावे लागणार आहेत. एक हयातीचा दाखलासुद्धा असणार आहे. हयातीचा दाखलासुद्धा तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. या जे नवीन नियम आहेत शासनानं काढलेले, प्रत्येक वर्षी जून महिन्यात KYC सुद्धा शासनानं तुमच्यासाठी जरुरी केलेली आहे आणि तुम्हाला प्रत्येक वर्षी KYC करावीच लागणार आहे. 10व्या हप्त्याचं वाटप आज असल्यामुळे, रविवार असल्यामुळे
तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप हे आज होऊ शकत नाही, परंतु तुम्हाला हे कधी होणार, तर 1 एप्रिलपासून हे 10व्या हप्त्याचं वाटप 100% होणार आहे आणि 100% हे पैसे 1500 रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होत राहणार आहेत. एप्रिल महिन्याचे हे पैसे गुढीपाडव्यानिमित्तच भेटणार आहेत, परंतु तुम्हाला 1 एप्रिलच्या नंतर हे पैसे चालू होतील. 1 एप्रिलला सुद्धा काही महिलांना हे पैसे पडणार आहेत. 10व्या हप्त्याची मोठी खुशखबर आपण देत आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये 10व्या हप्त्याची ओढ ज्या महिलांना लागलेली आहे त्यांना मात्र 1 एप्रिल तारीख महत्त्वाची असणार आहे. आजचा दिवस तर महत्त्वाचा आहेच, कारण आजच्या दिवसानिमित्तच हे तुम्हाला पैसे भेटणार आहेत. परंतु नवीन एक मोठी खुशखबर, 2490 रुपये तुम्हाला पडत आहेत का? आणि जर पडत नसतील तर काय करायचं? जर पडत असतील तरीसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? आपण सांगितल्याप्रमाणे रेशन कार्डची KYC तुम्हाला जरुरी आहे, कारण रेशन कार्ड KYC केली नाही तर हा लाभ तुम्हाला भेटणार नाही आहे. आणि यासाठी जर KYC तुम्ही केली तरच तुम्हाला हे पैसे पडणार. तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन सुद्धा एक KYC करायची आहे. पहिली गॅस एजन्सीमधील, दुसरी रेशन कार्डची KYC आणि तरच हे. परंतु जरी तुम्ही या KYC केल्या तरी गॅस टाकी बुक जर करून नाही घेतली तरीसुद्धा याचा लाभ भेटत नसतो. त्यामुळे गॅस टाकी बुक करून घ्या. 2490 रुपयांचा लाभ तुम्हाला भेटत राहील. आणि 2 KYC करून घ्या. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आता ही दिलेली आहे. 3 गॅस मोफतचे जे पैसे आहेत ते तुम्हाला जमा होत राहतील, परंतु यासाठी आपण सांगितलेल्या अटी आत्ताच्या जमा करून 2100 रुपयांचा लाभसुद्धा भेटणार आहे. लवकरच याविषयी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे याविषयी घोषणा करणार आहेत. आणि 1 वर्ष पूर्ण होत आहे, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने ही मोठी घोषणा होणार आहे. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त लाडक्या बहिणीच्या 2100 रुपयांचं हे वाटप तुम्हाला चालू होणार आहे. जून महिन्याच्या नंतर हे पैसे तुम्हाला चालू होतील. तोपर्यंत मात्र तुम्हाला 1500 रुपयांचाच लाभ भेटणार आहे. 1500 रुपये हे तुम्हाला सुरळीत भेटत आहेत, परंतु 10व्या हप्त्याचे हे 1500 रुपये तुम्हाला आजपासून जमा होणार का? तर 100% जमा होणार. परंतु आज रविवार असल्यामुळे तुम्हाला हे पैसे जमा होणार नाहीत, बँक बंद आहेत. त्यामुळे तुम्हाला हे उद्यापासून 1 तारखेपासून हे पैसे क्रेडिट व्हायला सुरू होतील. आणि पिवळे आणि केशरी रेशन कार्ड हे 2 जे रेशन कार्ड आहेत, साडी वाटप हे होणार आहे. गुढीपाडव्यापासून 1 एप्रिलपासून हे तुम्हाला साडी वाटप होणार आहे. किती रुपये किमतीची साडी असणार आहे? ब्रँडेड कपडे दिले जाणार आहेत. कोणत्याही हलक्या स्वरूपाच्या साड्या ह्या वाटल्या जाणार नाहीत. पिवळे रेशन कार्ड महत्त्वाचे असणार आहे आणि केशरी रेशन कार्ड महत्त्वाचं असणार आहे, कारण आनंदाचा शिधा जो येत असतो ना, त्यामध्ये तुम्हाला हे ॲड करून दिलं जाणार आहे. आनंदाच्या शिद्यामध्ये तुम्हाला साडी वाटप होणार आहे. हे मोठं गिफ्ट तुमच्यासाठी आहे. परंतु पिवळे आणि केशरी रेशन कार्ड या 2च रेशन कार्ड धारकांना याचा लाभ भेटणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना? तर आपण आता सांगितल्याप्रमाणे 2 रेशन कार्ड धारक आणि 800 रुपये किमतीची साडी, चांगल्या क्वालिटीची साडी ही तुम्हाला शासन देणार आहे. ज्यावेळेस आनंदाचा शिधा येणार आहे त्यामध्ये ही साडी असणार आहे. प्रत्येक घरोघरी ही साडी पोहोचणार आहे. परंतु त्यासाठी 2च रेशन कार्ड, पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना ही साडी वाटप होणार नाही आहे. महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेतलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज किंवा बातम्या असतील, आनंदाच्या अपडेट असतील, सर्व खुशखबर आणि सणानिमित्त सर्व अपडेट आपण आलेल्या तुम्हाला देऊन टाकलेले आहेत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्याने तुमचा काही तोटा नाही. त्यामध्ये तुम्हाला नवीन अपडेट आणि गॅरंटेड खात्रीशीर माहिती ऑल अपडेट मराठी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक तर कराच, कमेंट करा. तुमच्या मनातील शंका असतील, तुम्हाला काही अडचणी असतील तरी आम्हाला कमेंटद्वारे कळवा, त्यावर आपण सोल्युशन काढू शकतो. त्यामुळे कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.